बातमी आहे साताऱ्यामधून। साताऱ्यातील वाई तालुक्यात धोम धरणाच्या कालव्याला मोठं भगदाड पडलंय। ओझरडेमध्ये या कालव्याला भगदाड पडलंय आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय। कालव्याचं पाणी हे आसपासच्या शेतांमध्ये शिरलंय आणि त्यामुळे शेतीचं सुद्धा प्रचंड नुकसान झालंय। पाण्यामध्ये 9 बैल अडकून पडली होती, मात्र या बैलांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलेलं आहे। मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास हे भगदाड पडल्याचं कळतंय। इथली सध्याची परिस्थिती आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतली आहे, आपण पाहूया। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये असणाऱ्या पांडेगावच्या हद्दीत आज पहाटेच्या सुमारास जो धोम डावा कालवा आहे तो धोम डाव्या कालव्याला भगदाड पडलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। यामुळे लाखो क्युसेक्स पाणी जे आहे ते या ठिकाणी ओढ्याला वाहून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या पुरामुळे ओढ्यालगत राहत असलेल्या ऊस कामगारांच्या ज्या झोपड्या होत्या त्या देखील त्यामध्ये वाहून गेल्या आहे। यामध्ये आपण पाहू शकता की हा जो कालवा ज्यावेळेस फुटला त्यावेळेस रात्र असल्यामुळं अचानक या कामगारांना काही समजलं नाही आणि या ठिकाणी मोठं नुकसान जे आहे ते या त्यांच्या झोपड्यांचं आणि संसारोपयोगी साहित्याचं देखील झालेलं आहे। या ठिकाणी धोम प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्याची पाहणी देखील केलेली आहे। सध्या या ठिकाणचं पाणी बंद केलं आहे, मात्र काही अजून पाणी या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळं अजूनही आपण पाहू शकता की हे नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नरोडे, TV9 मराठी, सातारा। आणि हे भगदाड पडल्यामुळे आसपासच्या शेतीमध्ये अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं आपण पाहतोय। अनेकांची शेती पाण्याखाली गेलेली आहे। 9 बैल यामध्ये अडकून पडली होती, मात्र जनावरं वाचलेली आहेत आणि शेतीचं मात्र प्रचंड नुकसान झालंय।